नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत फरसबीची भाजी। तर इथे पाव किलो फरसबी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता तिचे ही साईडचे सगळे देठ वगैरे काढून बारीक बारीक चिरून घेणार आहे। तर इथे मी बेडवरच बसलेली आहे, कारण का मला शक्यतो खाली बसता येत नाही आणि माझी सगळी कामं इथे बेडवर होतात। तर इथे बेडवर मी बसलेली आहे। बाजूला ही मोठी खिडकी आहे आणि त्याला हे पडदे लावलेले आहेत आणि तसंच इथे साईडला माझी कपड्याची मशीन आहे। त्यानंतर आता पाऊस पडतोय तर भरपूर म्हणजे हॉलमध्ये जर स्टँड ठेवला तर कोणी येतं जातं म्हणून चांगलं वाटत नाही। तर हा कपड्याचा स्टँड पण इथे मी माझ्याच रूममध्ये ठेवलेला आहे, कारण वर इथे सतत हा फॅन चालू असतो, त्याच्यामुळे मग हा स्टँड पण इथेच ठेवलेला आहे। म्हणजे जे काय पसारा होईल तो आतमध्येच इथे। आणि आता मी थोडंसं मला बोलायचं होतं म्हणून मी दरवाजा लावून घेतलेला आहे आणि आता इथे पटापट ह्या फरसबीच्या शेंगा मी कापून घेणार आहे, मोडून नाही घेणार आहे, म्हणजे बोटा एवढ्याने अगदी बारीक कापून घेणार आहे। आणि आज आपली रेसिपीमध्ये फरसबीची भाजीच असणार आहे। तर चला नंतर मी सगळं तुम्हाला साहित्य दाखवते, आधी शेंगा कापून घेते। आणि हो, फरसबीची जर भाजी केली, अगदी मन लावून केली, अगदी चांगल्या पद्धतीने केली ना, तर ती इतकी छान होते ना, म्हणजे पुन्हा पुन्हा खावी अशी होते। पण तशी फरसबी पण लागते। मी कधी जर बाजारात गेली मार्केटला आणि भाज्या जर आणल्या कधी, तर मला आवडली तरच मी फरसबी घेते। अगदी कोळी कोळी फरसबी खूप छान असते आणि मुलांना समजत नाही तर हे बघा मुलं अशी आणतात। आता ही या भाजीमध्ये अगदी म्हणजे सूट होणारच नाही, त्याच्यामुळे ही एवढी मोठी शेंग फेकूनच देणार आहे। आणि अशा बऱ्याच शेंगा आहेत की ज्या मेलेल्या आहेत अर्ध्या, आणि हे मुलांचं काम असं असतं आणि आपण बोललं की त्यांना रागही येतो, म्हणून आता असू दे, जेवढ्या शेंगा चांगल्या निघतील तेवढ्या शेंगा मी इथे कापून घेणार आहे। ही तर मी घेणारच नाही, कारण ह्याच्याने सगळ्या भाजीची पण चव जाणार आहे। ही पण शेंग तशीच आहे बघा, अशी जाड आहे। तर चला आता मी ह्या शेंगा कापून घेते। तर मी अशी बारीक ही भाजी कापून घेतलेली आहे। शेंगा फरसबीच्या खूप छान अर्ध्या निघाल्या, कोवळ्या कोवळ्या मस्त अशी कापून घेतले। त्याच्यात 2 श्रावण घेवड्याच्या शेंगा होत्या, त्या अशा मोडून घेतल्यात। आणि ही शेंग तर मी घेतलीच नाही आणि अशी देठं आपण काढून टाकायची असतात, ही साईडची, मागची पुढची आणि साईडची देठं। तर आता चला आपण जाऊया किचनमध्ये आणि भाजीला लगेच सुरुवात करूया। तर आता आपण आलोय किचनमध्ये आणि मी काय साहित्य वगैरे दाखवत नाही, लगेचच भाजीला फोडणी द्यायला घेते। तर कढई तिकडे ठेवली, गॅसवर मी कढई ठेवली आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तेल। तर इथे 2 पळी मी तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आपल्याला। चुकून मसाल्याच्या डब्यामध्ये जिरी मोहरी एकत्रच झाली होती, म्हणून याच्यामध्ये आता पडताना जिरी मोहरी थोडी एकत्रच पडलेली आहे, ती मी एकत्र टाकून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी लगेच लसूण टाकून घेतला। म्हटलं आता भाजीत साहित्य टाकायचं ते म्हणून दाखवलं नाही, हा कढीपत्ता स्वच्छ घेऊन आणि मसाल्याचं प्रमाण कमी वापरणार आहे म्हणून या 3 मोठ्या मोठ्या हिरव्या मिरच्या असे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण चांगलं फोडणी हलवून घेऊया। यामध्ये आपल्याला लसूण चांगला असा लाल करून द्यायचा आहे, गुलाबी कलर होईपर्यंत तांबूस। तर इथे जिरे मोहरी कढीपत्ता मिरची आणि लसूण ह्याची फोडणी अगदी चांगली भाजून झालेली आपली। आता मी त्याच्यामध्ये हा बटाटा टाकला आहे, कारण का मी ह्या फरसबीच्या शेंगेमध्ये बटाटा पण टाकणार आहे। आणि आमच्या इथे बाजूला ना स्लॅबचं काम चालू आहे, त्याच्यामुळे बाजूला तो आवाज येतोय। व्हिडिओमध्ये खरं तर आवाज नाही आला पाहिजे, पण तो आवाज येतोय। आता काय करणार, मी ते व्हिडिओ करायला घेतला आणि बाजूला ते मशीनचा आवाज येतोय, तर समजून घ्या तुम्ही लोकांनी, बाजूलाच तिथे तो आवाज चालू आहे। त्याच्यामध्ये आपण टाकला होता बटाटा, तो पण तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर त्याच्यात लगेच मी टाकणार आहे हा कांदा। तर मी ते एक मोठा कांदा घेतलेला आहे। तर त्या तिथे समोर अगदी आमच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये त्या मिक्सरमध्ये, तो जो बिल्डिंगचा माल कालवायचा मिक्सर असतो त्यामध्ये खडी भरायचं काम चाललं आहे आणि तो आवाज संपूर्ण इथपर्यंत येतोय। तर मी तिकडे जो खडीचा आवाज, खडी भरायचा आवाज येतो तो तुम्हाला दाखवला। आणि हे वांग आहे ना, हे माझं आवडतं असतं,
मला कुठल्याही भाजीमध्ये वांगं आवडतं, तर मी एक वांगं, सगळ्यांना नाही आवडत ना, म्हणून त्याच्या फोडी नाही केलेल्या मी. माझ्यासाठी एक वांगं मधी सगळ्या अशा फोडी केलेल्या आहेत, म्हणजे खाप केलेले आहेत असे, आणि कुठे कीड वगैरे आहे का बघितलं आणि टाकलेलं आहे. ते देखील इथं तेलावर मला याच्यात बटाट्याबरोबर भाजून घ्यायचं आहे. आणि हे अख्खं वांगं मी एकटीच खाणार आहे. ॲक्च्युली फरसबीची भाजी ही खूप नुसतीच मला करायची होती बटाटा टाकून, पण माझा काय मोह आवरला नाही म्हणून मी याच्यामध्ये वांगं टाकलं. तर ते वांगं काय त्यात मिक्स होणार नाही आहे, ते बाजूलाच पाफेवर शिजून निघणार आहे. आता यामध्ये आपण टाकूया टॅमॅटो. तरी ते एक मी मोठा टॅमॅटो देखील घेतलेला आहे. आणि हे सगळं टाकताना मी गॅस कमी केला होता, तर आता मी इथे गॅस वाढवते थोडासा, याची फ्लेम वाढवलेली आहे. आता हे जे साहित्य आहे, कारण की मी इथे 3 मोठ्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, म्हणून मी इथे फक्त एक पळी मसाला घेतलेला आहे आणि धनापूड आहे आणि हळद आणि मीठ आहे. हे म्हणजे प्रमाणात साहित्य घेतलेलं आहे, ते मी आता याच्यामध्ये टाकून घेते सगळं. आणि पुन्हा गॅस मी थोडासा कमी करते. आणि आता हे सगळं साहित्य मीठ वगैरे टाकल्यानंतर ते पूर्ण साहित्य आपण याला मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे मसाला फोडणीला मिक्स करून घेणार. आणि याच फोडणीमध्ये मी नेहमीप्रमाणे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली. आपली ही भाजी खूप छान होणार आहे फरसबीची. आणि ज्यांना पण कोणाला फरसबी नाही आवडत त्यांनी अशी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी करा आणि खाऊन पहा, खूप चवीला होते. आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे. आता ह्या सगळ्यामध्ये मी फरसबी जी कापून घेतलेली ती टाकून देते. तर भाजी पूर्ण आपली मिक्स करून झालेली आहे आणि पूर्ण भाजी हलवल्यानंतर त्याला इतका छान कलर आलेला आहे. आणि कधी जर तुम्ही अशी फरसबीची भाजी केली आणि जर वांगं आवडत असेल तर नक्की त्या भाजीमध्ये अशा प्रकारे वांगं टाकून खाऊन बघा, खूप त्याला छान चव येते. आता ही भाजी आपल्याला फक्त वाफेवर शिजवून द्यायची आहे, म्हणून त्याच्यावर मी ठेवणार आहे ताट आणि त्या ताटामध्ये ठेवणार आहे पाणी. आणि या पाण्यावरच वाफेवरची आपली भाजी शिजणार आहे. फक्त अधूनमधून 1-2 वेळा येऊन आपल्याला ती उलटी पालटी करायची. तर आता आपण इथे 5 ते 6 मिनिटांनी पुन्हा येऊन हे झाकण काढून पाहूया. तर इथे कमी गॅसवरच आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेतलेली आहे. आणि मध्यंतरी मी 1-2 वेळा येऊन हे झाकण काढून पाहून गेली, पण तो मी काही व्हिडिओ केलेला नाही. आणि ते छान अशी आपली भाजी झालेली आहे. बटाटा वगैरे लगेच शिजलेला आहे, साहित्य पण प्रमाणामध्ये झालेलं आहे. कधीतरी अशी कमी साहित्यातली तुम्ही ही फरसबीची भाजी नक्कीच करून पहा. आणि ज्याला कोणाला वांगं आवडत असेल ना, त्याने असं फरसबीच्या भाजीमध्ये असं एक वांगं टाकून खाऊन पहा, त्याची चव अगदी अफलातून असते. कमी साहित्यातली झटपट होणारी, अगदी अर्ध्या तासाच्या आत म्हणजे 15 ते 20 मिनिटात होणारी आपली ही फरसबीची भाजी आता तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.